नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. आपली आजी नेहमी सांगायची, जेव्हा दूरदर्शनवर रामनंद सागर यांचं रामायण लागायचं, तेव्हा लोक आंघोळी करून टीव्ही समोर बसायचे, टीव्हीची पूजा करायचे आणि काही वेळा टीव्हीला ओवाळायचे देखील. कारण त्या काळात टीव्हीच्या पडद्यावर थेट श्रीराम दिसायचे. आपल्या पिढीने तो अलौकिक अनुभव लॉकडाऊन मध्ये अनुभवलाच. शिवाय त्याआधी युगो साको आणि राममोहन यांच्या नजरेतला रामायण द प्रिन्स ऑफ सीता अयोध्या हा सुंदर अॅनिमेशन पट सुद्धा मोठ्या पडद्यावर पाहिला. मुळात आपण लहान असल्यापासून रामायण ऐकत आलो आहोत. गाण्यांमधून, आजीच्या गोष्टींमधून आपल्याला काय घडतं, कसं घडतं आणि का घडतं हे अगदी तोंडपाठ आहे. तरीही जेव्हा आदिपुरुष सिनेमा आला तेव्हा आपण सर्वजण त्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. पण प्रत्यक्षात काय घडलं? सोन्याची लंका ही थेट बॅटमॅनच्या गॅथम शहरासारखी भासली. रावणाच्या डोक्यावर मुकुटाच्या जागी काटा असलेला स्पाइक्स दिसले आणि श्रीरामाने पांढरा पायगोळ ड्रेस घातलेला पाहिला तेव्हा सगळा हिरमोड झाला. या एका चुकीमुळे प्रेक्षकांचा विश्वास उडाला होता. आदिपुरुषच्या भयानक अनुभवानंतरही जेव्हा दिग्दर्शक नितीश तिवारी आणि निर्माते नमित मल्होत्रा यांच्या आगामी रामायण सिनेमाची घोषणा झाली, तेव्हा आपल्या मनात भीतीसोबतच एक उत्सुकताही होती. चित्रपट निर्माते ही पौराणिक गाथा कशी मांडणार याबद्दल धाकधूक कायम होती. त्यातच जेव्हा चित्रपटाचा पहिला टीजर समोर आला आणि त्यात एक दोन सीन्स अपेक्षाप्रमाणे उतरले नाहीत, तेव्हा धाकधूक आणखीच वाढली. पण नुकताच आलेला ट्रेलर आणि त्यातील व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर मात्र सगळे गैरसमज दूर झाले. लहानपणापासूनच आपण डोळ्यासमोर जी भव्य आणि दैवी अयोध्या इमॅजिन केली होती ती फायनली मोठ्या स्क्रीनवर पाहायला मिळणार याची खात्री पटली. या ट्रेलरने प्रेक्षकांना अजिबात निराश केलं नाही, कारण यात पाहायला मिळालेले पीक डिटेलिंग अत्यंत अचूक आणि अभ्यासपूर्व आहे. या ट्रेलर मधील पीक डिटेलिंग कुठली आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरू शकतो का, अशा हिंट्स का मिळत आहे? याचं उत्तर म्हणजे सूक्ष्म घटकांमध्ये दडलं आहे. वस्त्रांची रचना, दागिन्यांचे अस्सल भारतीय बाज, अस्त्रांचे डिझाईन आणि महालांची रचना यामध्ये कोणतीही कृत्रिमता किंवा पाश्चात्य प्रभाव जाणवत नाही, जो आदिपुरुष मध्ये प्रकाशपणे जाणवला होता. या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि सिनेमॅटोग्राफी हॉलिवूडच्या तोडीची असली तरी त्याची मूळ माती ही भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे. राम आणि सीतेच्या भूमिकेतील सातवी भाव आणि ऋषीमुनींचे आश्रम आणि युद्धांचे प्रसंग अगदी बारकाईने डिझाईन केले आहेत. प्रेक्षकांना जे हवं होतं ते अचूक हेरून दिग्दर्शकानं प्रत्येक फ्रेमवर प्रचंड मेहनत घेतली. म्हणूनच हा सिनेमा केवळ हिट होणार नाही, तर भारतीय सिनेमाच्या इतिहासात एक नवा माइलस्टोन सेट करेल असा ठाम विश्वास या हिंट्स वरून वाटू लागलाय. या सगळ्यात सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे रावणाच्या भूमिकेत झळकणाऱ्या रॉकस्टार यश बद्दल. दक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील हा सुपरस्टार जेव्हा रावणाच्या भूमिकेत दिसेल तेव्हा तो इतर कलाकारांचा आणि विशेषतः मुख्य भूमिकेचे महत्व जुळून टाकेल असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. यशची स्क्रीन प्रेझेन्स आणि त्याची प्रचंड लोकप्रियता पाहता तो रावणाच्या पात्राला जी ग्रे शेड आणि क्रूरता देईल ती प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणार आहे, यात काही शंकाच नाही. काही वेळा असं वाटतं की खलनायक इतका प्रभावी ठरतो की तो संपूर्ण चित्रपटाचं श्रेय स्वतःकडून ओढून घेतो. मात्र जर नितीश तिवारी यांनी श्रीरामाची भूमिका आणि रावणाची भूमिका यांच्यात योग्य तो समतोल साधला तर यशचं हे काम चित्रपटाला अधिक उंचीवर घेऊन जाईल. यशचा हा रावणचा अवतार चित्रपटाला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवेल हे निश्चित आहे. शेवटी काय तर रामायण ही कोणतीही केवळ पौराणिक कथा नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. लहानपणीच्या आठवणी आणि आजच्या तंत्रज्ञानाचा हा संगम जर योग्य प्रकारे पडद्यावर उतरला तर हा चित्रपट इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. आदिपुरुषमुळे जो विश्वास उडाला होता तो नितीश तिवारींच्या रामायणने पुन्हा जिंकून दाखवेल. आता प्रतीक्षा आहे ती महत्व ती अनुभवाची.